नमस्कार. केंद्र सरकारने मागच्या 2 दिवसापूर्वी जे कामगार कायद्यामध्ये बरेच सारे ऐतिहासिक बदल केले होते आणि त्या बदलाचा जो काही विश्लेषण व्हिडिओ मी बनवला होता. बऱ्याच साऱ्या कामगार मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. पाहिला तो व्हिडिओ आणि त्यांनी प्रश्नही कमेंट बॉक्समध्ये विचारलेले आहेत आणि बहुतांश प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते म्हणजे, की खरंच हे लागू होणार आहे का? तर ते लागू व्हायला सुरुवात झालेली आहे. मग खाजगीमध्ये होणार की फक्त सरकारीमध्येच होणार? तर इथं तर सगळीकडं म्हणजे तुम्ही खाजगीमध्ये काम करताय, सरकारीमध्ये काम करताय किंवा तुम्ही असंघटित कामगार असाल, तर त्या सगळ्या ठिकाणी हे लागू करणं बंधनकारक केलेलं आहे. आता कुठं होतंय, कुठं होत नाहीये, अंमलबजावणी होते, नाही होते, हे ग्राउंडवरती वेगळी परिस्थिती असते. परंतु किंबहुना सरकारचा उद्देश आहे, की हे लागू झालं पाहिजे. आता ह्या भागामध्ये आपण आणखीन थोडंसं डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहोत, की नेमकं हे जे काही स्त्री-पुरुष समानता आहे, कंत्राटी आणि जे स्थायी वर्कर्स आहेत, त्यामध्ये काही भेदभाव निघणार आहे. सोबतच तुमच्या पगारीमध्ये वाढ होणार आहे. ही काही नवीन पगार ठरवण्याची जी नियमावली देण्यात आलेली आहे, यामध्ये वेगळा बदल केलेला आहे आणि त्यामुळे तुमच्या पगारीत वाढ होऊ शकतो. ते कसं येईल थोडक्यात पाहणार आहोत. त्यासोबत आठवड्यामध्ये किती तास काम करायचं आहे, म्हणजे आपल्याला मागचीच जी 3 महिन्याखाली सूचना आली होती, की 12 तास काम करायचं. तर ते थोडंसं त्याबद्दल गैरसमज आहे, की 12 तास असं कसं काम करणार? तर आठवड्याचे किती तास काम करायला पाहिजे? किती दिवसाला किती तास कामं केल्यानंतर ते 12 तास करायचे का नाही? हे सगळ्या गोष्टीचा सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासोबतच महिलांसाठी ज्या सुविधा आहेत, म्हणजे प्रसूती दरम्यान ज्या सुविधा आहेत, किंवा त्यांनी जर कोणाला अडॉप्ट केलं असेल मुलाला किंवा सरोगसीमधनं घेतलेला असेल, जन्म बाळाला दिलेला असेल, तर त्यामध्ये काय-काय सवलती आहेत, त्याच्या कायद्यामध्ये काय-काय बदल केलेला आहे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परत एकदा त्या मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्यांना की प्रश्न पडले होते, नेमकं खरंच या कायद्याचा फायदा होणार आहे का नाही? आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला बदल म्हणजे या कायद्यामध्ये समानता ही आणण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुम्ही स्त्री-पुरुष असाल तर आणि एकाच स्वरूपाचं काम जर तुम्ही करत असाल, तर तुमच्या पगारीमध्ये भेदभाव राहणार नाही. तुम्हाला तेवढीच पगार असेल, जेवढी स्त्रीला आहे तेवढीच पुरुषाला आणि पुरुषाला जेवढी आहे तेवढी स्त्रीलाही पगार देणं बंधनकारक आहे. त्यासोबत दुसरी समानता म्हणजे जे स्थायी कर्मचारी आहेत आणि अस्थायी कर्मचारी म्हणजे जे पर्मनंट आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. तर आता त्यांच्यामध्ये जो पगार आहे, तोही त्याच स्वरूपाचा असणार आहे. एकाच स्वरूपाचा पगार असणार आहे. त्यामध्ये तफावत अजिबात राहणार नाही. यामुळे होणार काय, की पूर्वी जे कंत्राटदार भरती करायचे आणि त्यांना मनमान्याप्रमाणे काम करून घ्यायचं, त्यांना पगारही कमी द्यायचा आणि सतत त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार असायची, की म्हणजे आमचं काय होईल? म्हणजे कोणत्या दिवशी सांगतील, की काम संपलंय आता उद्यापासून तुम्ही येऊ नका. किंवा त्यांना बाकीचे जे बेनिफिट्स आहेत, म्हणजे रजा असतील, पेड लीव्हज असतील, पी-एफ असेल, ग्रॅच्युटी असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी लागू नव्हत्या. परंतु आता इथून पुढं या सगळ्या गोष्टी त्यांना लागू होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये कंत्राटीमध्ये आणि स्थायी कर्मचाऱ्यामधला भेदच आता काही तो निघून गेलेला आहे. त्यासोबतच हे कुठं-कुठं लागू होणार आहे, मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे सगळीकडेच लागू होणार आहे. लागू तर सगळीकडेच होणार आहे. आता पण अंमलबजावणी कोण-कोण करतंय हे पाहण्याजोगीच आहे, कारण ग्राउंड रिॲलिटी वेगळ्याच असतात. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता, की वेतनामध्ये हे जे काही वेतन संबंधात नवीन कोड आलेला आहे, त्यामध्ये काय-काय बदल झालेले आहेत, हे थोडक्यात आपण पाहून घेऊया. आता नवीन कायद्यानुसार वेतनाची जी रचना असते, आता वेतनामध्ये आपल्याकडे काय-काय येतं? बेसिक एक येतं. त्याच्यानंतर डिअरन्स अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता येतो आणि एक आहे रिटेन्शन अलाउन्स. या 3 गोष्टी ह्या बेसिक्समध्ये येतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो, की मग एच-आर-ए असेल किंवा कन्व्हेयन्स अलाउन्स असेल, या सगळ्या बाकीच्या इतर पापड पसारा बराच सारा दिलेला असतो आणि अशा प्रकारे आपला पगार हा फुगवला जातो. बेसिक आणि बाकीच्या गोष्टी. आतापर्यंत होतंय काय, की बेसिक हे चालाकीपणे हे कंपनीवाले 40% पेक्षा कमी ठेवत होते. आणि जे काही बाकीच्या गोष्टी होत्या म्हणजे एच-आर-ए, अलाउन्सेस, बाकीचे अलाउन्स हे 65% इतकं 35% बेसिक ठेवायचं आणि 65% हे अलाउन्सेस ठेवायचे. त्यामुळे होतं काय, की तुम्हाला जर तुम्ही सुट्टी मारली किंवा काही झालं, तर तुमचा पगार कमीच आहे. तुम्हाला ॲक्चुअलमध्ये जो काही पगार असणार आहे, तो पगार नाहीच आहे. तुम्हाला पगार तुमचा 35% वालाच जी काही रक्कम असेल तीच आहे. तर तो फक्त फुगा त्याचा मोठा केला जायचा. आता उदाहरणार्थ बघूया आपण, की यामध्ये फरक काय होणार आहे. जुन्या कायद्यामध्ये काय-काय होतं, त्यामुळे पगार किती वाढ मिळायचा आणि नवीन कायद्यामुळं किती पगारीत वाढ होणार आहे. आता उदाहरणानं समजून घेऊया आपण, की यामध्ये समजा एका कर्मचाऱ्याचा मासिक पगार ग्रॉस सॅलरी 62,000 आहे. एकूण पगार किती झाला? ही जुनी पद्धत म्हणजे मूळ रचना जी आहे ती आणि नवीन 50% चा नियमावली याच्याबद्दल काय फरक आहे? एकूण पगार 62,000 आहे. पगारीच्या 50% रक्कम किती होते? 61,000 पगाराची रक्कम होते. आता वेतनाचे घटक म्हणजे बेसिक आणि डिअरन्स अलाउन्स पूर्वी काय करायचे हे लोकं चाणक्षपणे 35% ठेवायचे. म्हणजे 62 चे 35% 22,000 झाले आणि बाकीचे जे देयक आहे, जो फुगवला जायचा, हवा जी भरली जायची, एच-आर-ए, बोनस, ओ-टी-ए इत्यादी, हे 65% म्हणजे 40,000 असायचं. मग जर का 50% च्या पेक्षा मर्यादा जास्त रक्कम असली, पगार जास्त असला, तर तुम्हाला वाढीव किती द्यायला लागायचं? हे 40,000 वजा
हे 31,000 म्हणजे 50% मर्यादाचे म्हणजे ₹9,000 तुम्हाला फक्त हे वाढीव रक्कम पगार मिळायचा. पण आता काय होणार आहे, की तुमचं जे काही पगार आहे, हा त्याच्या किमान 50% तरी तुमचं बेसिकच पाहिजे. म्हणजे जे बेसिक आहे तुमचं हे 31,000 आहे. म्हणजे 22,000 वरनं ₹31,000 हे तुमचं बेसिकच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हे 31,000 असणार आहेत. त्यामुळे होतं काय, की जर तुमचं बेसिक वाढलं, तर बेसिक वाढल्यामुळं तुमची जी काही पेड लीव्हज आहेत त्या वाढतील. तुमचे बाकीचे पी-एफ किंवा जे काही एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्युशन असतात तेही त्याच्यात वाढ होते आणि अशा प्रकारे तुमचा खरा-खुरा पगार वाढ या कायद्यामुळे होणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा भाग यामध्ये बघूया, की कामाचे तास आणि त्याचे जे काही विवरण आहे, की दिवसाला कसं विभाजलं गेलेलं आहे. पूर्वी जे असं केंद्राच्या संकेत आले होते, की 12 तास दिवसाला तुम्ही काम करू शकता किंवा करावं लागेल. यामुळं कर्मचाऱ्यामध्ये संभ्रमाची अवस्था होती, की 12 तासामध्ये आमची काय उत्पन्नता, प्रॉडक्टिव्हिटी काय राहणार आहे. पण ते तसं नसून आठवड्यात तुम्हाला 48 तास पूर्ण करणं आहे. म्हणजे ते तुम्ही 5 दिवसात, 4 दिवसात करा, 5 दिवसात करा, 6 दिवसात करा. तर त्याचं असं आहे, की जर समजा तुम्ही 4 दिवसात हे 48 तास पूर्ण करू इच्छिता, तर तुम्हाला दिवसातला 12 तास काम केलं पाहिजे. 12 चोक 48. त्यासोबतच जर समजा तुम्ही 5 दिवस आठवडाभर काम करू इच्छिता, तर तुम्हाला दिवसाला 9.5 तास काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर 6 दिवसाचा आठवडा म्हणजे जर समजा एखाद्याला 8च तास काम करायचं असेल, तर तुम्हाला आठवड्यातून 6 दिवस काम केलं पाहिजे. तर जेणेकरून तुमचं 48 तास हे पूर्ण होतात. आता यामध्येही आणखीन गैरसमज असा होतो, की समजा 4 दिवसाचा 12 तासाचं काम केलं आणि पुन्हा आणखीन 2 दिवस काम केले, तर आम्हाला ओव्हरटाईम मिळेल का? तर हो, ते मिळतात. जर तुमचे 48 तास पूर्ण झाले असतील आणि एक ठराविक टाईमच्या मध्ये जर तुम्ही काम केलं असेल परत एकदा, तर तुम्हाला ओव्हरटाईम ही नक्कीच मिळणार आहे. परंतु असं नाही, की तुम्ही 4 दिवस काम केले, 6 दिवस काम केले आणि 48 तास पूर्ण जर नाही झाले, तर तुम्हाला ओटी मिळणार नाही. हे झालं कामाचे विश्लेषण आणि दिवसाला किती काम केलं पाहिजे आणि किती दिवसाचा आठवडा तुम्ही ठरवू शकता. सोबतच आता महिलांसाठी विशेष सवलत आहे. ज्या महिला प्रसूती रजा ज्यामध्ये की बराच सारा बदल करण्यात आला मॅटर्निटी लीव्हमध्ये 26 आठवड्याची प्रसूती रजा मिळणार आहे. यापैकी 8 आठवडे प्रसूतीच्या पूर्वी म्हणजे 2 महिने प्रसूतीच्या पूर्वी रजा घेण्यात येईल आणि मागील 12 महिन्यात किमान 80 दिवस जर काम केलेलं असेल, तर ही रजा लागू होणार आहे. म्हणजे कधी रजा लागू होऊ शकते? मग आता ही रजा कधी लागू होऊ शकते? जर तुम्ही किमान 80 दिवस तरी म्हणजे मागच्या 1 वर्ष झालं तुम्ही जॉइन केलाय, तरच तुम्ही यासाठी पात्र आहात आणि 80 दिवस म्हणजे कमीत कमी दीड महिना तुम्ही काम केलेलं पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला ही जी काही प्रसूतीपूर्वी 4 आठवडे आणि त्याच्यानंतरचे आठवडे तुम्हाला रजेचे मिळतील. त्याच्यासाठी सोबतच दत्तक घेतले असेल किंवा कोणी सरोगसी असेल, तर 3 महिन्यापेक्षा कमी वयाचा मुलाला जर दत्तक घेतला असेल, तर त्यामध्येही 3 महिन्यापेक्षा कमी मुलाचं दत्तक घेतलं असल्यावर 12 आठवड्याची रजा मिळणार आहे. आता सगळ्या गोष्टी कामगाराच्या हितातल्याच झाल्यात असं नाहीये. काही गोष्टी कर्मचारी सोबतच जे कोणी कंपन्या आहेत त्यांच्याही हिताच्या आहेत आणि या गोष्टीही जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये कामगार कपात करण्याची जी सुलभता आहे, म्हणजे कंपन्यांसाठी एक फायद्याची गोष्ट झाली आहे, की त्यांना पाहिजे तेव्हा म्हणजे एखादा जर कामगार नको असेल, तर तुम्ही त्याला डायरेक्ट टर्मिनेट करू शकता आणि नवीन कामगार ठेवू शकता. तर त्याची मुभा या नवीन कामगार कायद्यामध्ये दिलेली आहे. सरकारी परवान्याची अट म्हणजे जर का तुम्ही ज्या कंपनीमध्ये 300 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील, तर प्रत्येक कर्मचाऱ्याची नवीन 300 पेक्षा जास्त कर्मचाऱ्याच्या नंतर 301 वा कर्मचारी किंवा 302 वाला कर्मचारी याची नेमणूक करताना, अपॉइंटमेंट देताना सरकारकडनं तशी रीतसर परवानगी घेणं गरजेचं आहे. तर कंपन्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. ग्रॅच्युटीच्या बाबतीत कंत्राटी व कामगारांना सुद्धा अस्थायी कामगाराप्रमाणे 1 वर्ष जर पूर्ण झाले असतील, तर तुम्हाला त्याची ग्रॅच्युटी देणं गरजेचं आहे. पूर्वी हाच नियम 5 वर्ष काम करायला पाहिजे होतं, तेव्हा ग्रॅच्युटी मिळत होती. पण आता 1 वर्षावरती ग्रॅच्युटी मिळणार आहे. त्याच्यानंतर संघटनेची मान्यता. जर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी किंवा कंपनीसोबत निगोशिएशन करण्यासाठी एक संघटना तयार करायची असेल, तर किमान जेवढे कामगार तुमच्या कंपनीत कामात आहेत, त्यापैकी 51% तरी कामगारांनी त्या संघटनेत सहभाग नोंदवला पाहिजे. आता त्याच्यानंतर संघटनेतनं संप करायचा असेल, तर संप किंवा विरोध जर करायचा असेल, तर त्यासाठी नियमावली आहे. जर तुम्हाला विरोध करायचा असेल, तर कंपनीला 60 दिवस अगोदर तुम्हाला नोटीस बजावणं गरजेचं आहे. त्यामध्येही काही नियमावली आहेत. त्या नियम जाचक असू शकतात, परंतु ते तुम्हाला फॉलो किंवा पाळणं गरजेचं आहे. तसं केलं तरच तुम्हाला तुमचा जो काही संप आहे, तो मान्य केला जाईल किंवा जर त्या नियमाचं पालन नाही केलं, तर संप रद्द होईल, तुमची संघटनाही रद्द होईल, तुम्हाला तुरुंगातही टाकण्यात येईल. तर या सगळ्या गोष्टी होत्या कर्मचाऱ्याच्या आपण समानतेबद्दल बोललो. त्यानंतर वेतन कसं बदललेलं आहे, वाढीव कसं वेतन मिळणार आहे ते पाहिलं. स्त्रियांसाठी काय आहे ते पाहिलं. आठवड्यातले तासांचंही आपण विश्लेषण पाहिलं. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.